പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, ഞാൻ ഷനോജ് മാഷാണ്. 9 ABC ക്ലാസ്സുകളിലെ ഹിന്ദി അധ്യാപകൻ. നിങ്ങളൊക്കെ ലോക്ക്ഡൗൺ സമയത്ത് വിക്ടേഴ്സ് ചാനലിലെ ക്ലാസ്സുകളൊക്കെ കാണുന്നുണ്ടെന്നറിയാം. 1ാം യൂണിറ്റിലെ 1ാമത്തെ പാഠഭാഗം പുൽ ബനി ഥി മാ എന്ന കവിതയുടെ ഒരു വായനയാണ് ഇവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. इकाई की शुरुआत ऐसी है। मैया की आई वृद्धाश्रम से चिट्ठी, कैसे हो बेटा। ये एक हाइकू कविता है। हाइकू माने क्या है? हाइकू एक जापानी कविता शैली है। 3 पंक्तियों वाली कविता है। ഹൈക്കു കവിത എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ജാപ്പാനി കവിതാ ശൈലി രൂപമാണ്. 3 വരികൾ ഉണ്ടാവും. ആദ്യ വരിയിൽ 5 അക്ഷരം, രണ്ടാമത്തെ വരിയിൽ 7, മൂന്നാമത്തെ വരിയിൽ 5, ആകെ 17 അക്ഷരങ്ങൾ. അങ്ങനെയുള്ള ഒരു കവിതാ ശൈലിയാണ് ഹൈക്കു കവിത. इस ഹൈക്കു का आशय क्या है? ഇതിൻ്റെ അർത്ഥം നോക്കാം. एकदम सरल आशय है। वृद्धाश्रम से माँ की चिट्ठी आई है। माँ पूछती हैं, अरे बेटा तुम कैसे हो, क्या हाल है तुम्हारा, तुम ठीक हो ना। कहाँ से चिट्ठी आई है? वृद्धाश्रम से. വൃദ്ധസദനത്തിൽ നിന്നാണ് അമ്മയുടെ കത്ത് വന്നിരിക്കുന്നത്. അമ്മ ചോദിക്കുന്നത്, മോനെ നിനക്ക് സുഖമാണോ എന്നാണ്. അമ്മയ്ക്ക് ടെൻഷനാണ് മകൻ്റെ കാര്യം ആലോചിച്ചിട്ട്. അവന് സുഖമാണോ, അവന് കുഴപ്പമൊന്നുമില്ലല്ലോ എന്ന ചിന്തയാണ് അമ്മയ്ക്ക്. പക്ഷെ ആ ചിന്ത തിരിച്ച് മകനെ ഉണ്ടായിക്കൊള്ളണം എന്നില്ല. देखिए बच्चों, ये एक सामाजिक समस्या है, एक सोशल इश्यू है. हमारे देश में वृद्धजनों का संरक्षण एक समस्या बन गई है. देश में वृद्धाश्रमों की संख्या बढ़ती जा रही है. वृद्धाश्रमങ്ങൾ വർദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. संतानों को अपने बूढ़े माँ बाप का संरक्षण एक बड़ी समस्या बन रही है. മക്കൾക്ക് വൃദ്ധരായ അച്ഛനമ്മമാരെ നോക്കാൻ നേരമില്ല. एक स्वस्थ समाज के लिए ये खतरनाक साबित होता है. वृद्धजनों का संरक्षण यानी बूढ़े माँ बाप का संरक्षण संतानों का कर्तव्य है. വൃദ്ധജനങ്ങളുടെ സംരക്ഷണം നമ്മൾ മക്കളുടെ കടമയാണ്. വൃദ്ധസദനങ്ങൾ പെരുകുന്നത് ഒരു ഹെൽത്തി സൊസൈറ്റിക്ക് യോജിച്ചതല്ല എന്നതാണ് കാര്യം. നമുക്ക് കവിതയിലേക്ക് പോവാം. കവിത का शीर्षक है पुल बनी थी माँ. ബുന്ദേൽഖണ്ഡിലെ സമകാലീന കവി നരേന്ദ്ര പുണ്ടരീക്കിൻ്റെ ആനുകാലിക പ്രസക്തിയുള്ള ഒരു കവിതയാണ് പുൽ ബനി ഥി മാ. കവിതയുടെ വരികൾ നോക്കാം. पुल बनी थी माँ, पुल बनी थी माँ, हम भाइयों के बीच पुल बनी थी माँ, जिसमें आए दिन दौड़ती रहती थी बेधड़क बिना किसी हरी लाल बत्ती के हम लोगों की छुक छुक छक छक. माँ, हमारी माँ भाइयों के बीच पुल बनी थी. पुल माने ब्रिज, पालम. माँ परिवार के बीच का पुल है. पुल का क्या काम है? पुल 2 किनारों को आपस में जोड़ता है. यहाँ किनारा कौन है? परिवार के सदस्य, संतान, बच्चे, परिवार के अन्य लोग, उन सभी लोगों को जोड़ने वाला पुल है, जोड़ने वाला ब्रिज है माँ. माँ परिवार के हर सदस्य को आपस में जोड़ने वाली कड़ी रही है, लिंक रही है. इस माँ रूबी पुल से बच्चों की जिंदगी रूबी रेलगाड़ी बिना रुकावट के, बिना बाधा के चलती रही. माँ पुल है, उस पुल पर चलने वाली गाड़ी है बच्चों की ज़िंदगी रूबी गाड़ी. बच्चों की ज़िंदगी रूबी गाड़ी उस पुल से बिना बाधा के, बिना रोक टोक के चल रही है. അമ്മയാകുന്ന പാലത്തിലൂടെ മക്കളുടെ ജീവിതമാകുന്ന വണ്ടികൾ ഒരു തടസ്സവുമില്ലാതെ, ബിനാ ഹരിലാൽ ബത്തി കെ, വിത്തൗട്ട് സ്റ്റോപ്സ് ആൻഡ് സ്റ്റാർട്ട്സ്, ഒരു തടസ്സവുമില്ലാതെ. हरी बत्ती लाल बत्ती, रेड लाइट ग्रीन लाइट, स्टार्ट स्टॉप,
विदाउट एनी स्टॉप्स एंड स्टार्ट्स। बच्चों की जिंदगी रूबी गाड़ी माँ रूबी पुल पर चल रही है बिना बाधा के। यही है इसका अर्थ। नेक्स्ट स्टैंजा। पिता के बाद हम भाइयों के बीच पुल बनी माँ, अचानक नहीं टूटी, धीरे धीरे टूटती रही। हम देखते रहे और मानते रहे कि बुढ़ा रही है माँ। पिता के बाद, पिता की मृत्यु के बाद, पिता के चल बसने के बाद भी भाइयों के बीच माँ पुल बनी रही। परिवार का दायित्व माँ के कंधे पर आ गया और माँ धीरे धीरे टूटने लगी, मानसिक रूप से और शारीरिक रूप से। मानसिक रूप से वो धीरे धीरे कमज़ोर होती गई। उसके शरीर पर वृद्धावस्था की, बुढ़ापे का असर दिखने लगा। वो शारीरिक रूप से कमज़ोर होने लगी। जो पिता की मृत्यु के बाद അച്ഛൻ്റെ മരണശേഷം കുടുംബത്തിൻ്റെ ഉത്തരവാദിത്തം അമ്മയിൽ വരികയാണ്. അപ്പോഴും അമ്മ പാലമായി വർത്തിച്ചു. പക്ഷേ ഞങ്ങൾ തിരിച്ചറിയാണ് അമ്മ ക്ഷീണിച്ചു കൊണ്ടിരിക്കുന്നു, അമ്മ അവശയായിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു, ശാരീരികവും മാനസികവുമായിട്ട്. ഈ ഭാരം ചുമന്ന് हम मानते रहे कि बुढ़ा रही है माँ, माँ बूढ़ी हो रही है, ये हम मानने लगे, हम पहचानने लगे। आगे, माँ के बार बार कहने को हम मानकर चलते रहे। उसके बूढ़े होने की आदत और अपनी हर आवाज़ में धीरे धीरे टूटती रही माँ। माँ के बार बार एक ही बात को बार बार कहने लगी। ये सब हम मानने लगे। बुढ़ापे की जो निशानी मानकर इस आदत को हम मानने लगे और माँ की आवाज़ भी कमज़ोर होने लगी। माँ धीरे धीरे दुर्बल होती रही, धीरे धीरे माँ टूटती रही, धीरे धीरे माँ दुर्बल होती रही. അമ്മ അവശയായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഭാരം ചുമന്ന് ചുമന്ന്, കുടുംബത്തിൻ്റെ ഭാരം ചുമന്ന് ചുമന്ന് അമ്മ അവശയായിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. ഞങ്ങൾ തിരിച്ചറിയാൻ തുടങ്ങി ഇതൊക്കെ. आगे, हाथों हाथ रहती माँ एक दिन हमारे कंधों में आ गई. धीरे धीरे महसूस करने लगे हम अपने वृषभ कंधों में माँ का भारी होना. वृद्ध माँ का संरक्षण बच्चे बारी बारी से करने लगे. हाथों हाथ रहने लगी माँ. माँ का संरक्षण संतान बार बार करने लगी, बारी बारी से करने लगी. धीरे धीरे बच्चों के सशक्त कंधों में माँ बोझ सा बन गई. तो बाद में बच्चे महसूस करने लगे कि उनके वृषभ कंधों में, उनके पावरफुल शोल्डर्स, वृषभ कंधा मीन्स सशक्त कंधा, जो युवा बच्चे हैं उनके कंधे पावरफुल होते हैं, सशक्त होते हैं. ऐसे युवाओं के कंधों में माँ का भारी होना वे महसूस करने लगे बच्चे. मतलब बच्चों के लिए, बेटों के लिए माँ बोझ सा महसूस होने लगी. अंतिम पंक्तियाँ देखिए. जब तक जीवित रही माँ हम बदलते रहे अपने कंधे. माँ आखिर माँ ही तो है. बार बार हमें कंधे बदलते देख हमारे कंधों से उतर गई माँ, और माँ के कंधों से उतरते ही उतर गए हमारे कंधे. माँ ममता की मूर्ति है, प्यार की मूर्ति है. जब तक बूढ़ी माँ जीवित रही बच्चे माँ का संरक्षण एक के बाद
दूसरा ऐसे करने लगे। माँ की देखरेख की जिम्मेदारी एक दूसरे के कंधों पर डालते रहे, मतलब बारी बारी से माँ की देखरेख की जिम्मेदारी बारी बारी से करने लगे। सारी ज़िंदगी बच्चों के लिए जीने वाली माँ बुढ़ापे में बच्चों के लिए भार बन गई। तो कंधे बदलते देखकर माँ एक दिन बच्चों के कंधों से उतर गई। बच्चों के कंधों से उतर गई, इसका मतलब माँ की मृत्यु हो गई। माँ की मृत्यु के बाद बच्चे महसूस होने लगे वे निराश्रय बन गए हैं और दुर्बल हो गए हैं, वे निस्तेज हो गए हैं, वे निर्वीर्य हो गए हैं, वे पौरुषहीन बन गए हैं। उनके कंधे उतर गए। कंधे उतरना मतलब बिना कोई ആശ്രയ से बन जाना, നിരാശ്രയരാവുക. അമ്മയുടെ മരണശേഷമാണ്, അമ്മ തോളിൽ നിന്നും ഇറങ്ങിപ്പോയതിന് ശേഷമാണ്, അമ്മയുടെ മരണത്തിന് ശേഷമാണ് അവർ തിരിച്ചറിയുകയാണ് ഞങ്ങൾ നിരാശ്രയരായിരിക്കുന്നു, ഞങ്ങൾ ദുർബലരായി മാറിയിരിക്കുന്നു. യുവാക്കളായിരുന്നിട്ട് കൂടെ അമ്മയുടെ അസാന്നിധ്യം അവരുടെ ഒക്കെ ഇടയിൽ വലിയ ഒരു इल्लाइमा തന്നെ സൃഷ്ടിച്ചു. इसी प्रकार वे दुर्बल हो गए हैं, वे पौरुषहीन बन गए हैं, वे बेकार बन गए हैं. ये एक प्रतीकात्मक कविता है. पुल बनी थी माँ एक प्रतीकात्मक कविता है. पुल एक प्रतीक है, गाड़ी प्रतीक है, ऐसे एक प्रतीकात्मक कविता है. उसी प्रकार इसमें कुछ मुहावरों का प्रयोग है. ये जो मुहावरे जो है बुंदेली लोक जीवन से संबंधित है, उससे जुड़ी हुई जो मुहावरे हैं, वृषभ कंधा, कंधा बदलना, कंधा उतर जाना, कंधे से उतरना, ये सब मुहावरे जो हैं कविता को और रोचक बना दी हैं. വളരെ ആനുകാലിക പ്രസക്തിയുള്ള കവിതയാണ്. എന്തായാലും ഈ കവിതയുടെ ആഴത്തിലുള്ള വായനയൊക്കെ നമുക്ക് സ്കൂൾ തുറന്നിട്ട് നല്ല അവസ്ഥ വന്നതിന് ശേഷം പ്രോസസ്സിലൂടെ കടന്നുപോയി നമുക്ക് ഈ കവിതയെ ഒന്നുകൂടെ ആഴത്തിൽ പഠിക്കാനും നിങ്ങൾക്ക് ഓരോരുത്തർക്കും ആഴത്തിൽ വായിക്കാനുള്ള അവസരം ഉണ്ടാകുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി, നമസ്കാരം.